पहिले उदाहरण आहे, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? या ठिकाणी पहा, प्रश्नामध्ये आपल्याला 2 अटी घातलेल्या आहे. शतकस्थानी 7 हा अंक असावा आणि ती संख्या सर्वात मोठी आणि 5 अंकी असावी. आता आपण दिलेल्या पर्यायापैकी शतकस्थानी 7 अंक पाहायचा. एकक, दशक, शतक. शतकस्थानी चारही पर्यायामध्ये शतकस्थानी 7च अंक दिलाय, म्हणजे पहिली अट पूर्ण झालेली आहे. आता दुसरी पहा, सर्वात मोठी 5 अंकी संख्या. या ठिकाणी 12,000 आहेत, 19,000, 18,000, 19,000. हे 2 पर्याय तर कमी होतील, राहतील फक्त बी आणि डी. त्यामध्ये तुलना करा. 19,782 आणि 19,728. 82 हे मोठे आहेत, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे. अंतर म्हणजे फरक. आपल्याला दिलेल्या अंकांपासून मोठी संख्या आणि लहान संख्या बनवायची आहे. सुरुवातीला मोठी संख्या बनवूयात. दिलेल्या अंकांमधील मोठा अंक सुरुवातीला वापरा, त्यानंतर उरलेल्या अंकांपैकी तोच क्रम लावून घ्या, म्हणजे ही मोठी संख्या बनेल. आणि लहान संख्या बनवत असताना फक्त 0 अगोदर घ्यायचा नाही. 0 सोडता उरलेल्या अंकांपैकी जो लहान अंक आहे तो सुरुवातीच्या स्थानी वापरा. त्यानंतर 0 वापरून चढता क्रम लावा. 6, 7, 9 आणि यांच्यातील अंतर म्हणजे वजाबाकी करायची आहे. 2, 10, 10 मधून 9 गेला 1. या ठिकाणी 5, 12, 12तून 7 गेले 5. 6, 15, 15तून 6 गेले 9. 6 मधून 0 गेले 6. 9 मधून 3 गेले 6. म्हणजे आपले उत्तर आले 66,951. 3 पर्याय हे उत्तर बरोबर आहे. तिसरे उदाहरण आहे, 135 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. म्हणजे 3 या अंकाची स्थानिक किंमत. दोन्ही संख्या पहा, या ठिकाणची स्थानिक किंमत आणि या ठिकाणच्या 3ची स्थानिक किंमत, या दोन्हीतील फरक काढायचा आहे. 135 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत आहे 30, वजा फरक काढायचा आहे म्हणून. दुसरी संख्या आहे 153, 3ची स्थानिक किंमत आहे 3, यातील फरक म्हणजे वजाबाकी. या ठिकाणी पहा, 10, 10तून 3 गेले 7, 2 उरले 27, म्हणून सी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. ते उदाहरण आहे, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीतील किती अंतर आहे, म्हणजे स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानच्या 7ची किंमत आहे 7,000 आणि एकक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत आहे 7. यांचे अंतर म्हणजे वजाबाकी 6, 9, 9 आणि 10. 10तून 7, 3, 9, 9, 6. हे सरावानी तुम्हाला तोंडी पण उत्तर काढता येतील, म्हणजे वजाबाकी करता येईल. पर्याय क्रमांक चे उत्तर बरोबर आहे. 5वे उदाहरण आहे, 9, 7, 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकांच्या म्हणजे 4 अंकी संख्या बनवायची. दिलेले अंक पण 4च आहेत आणि त्यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी. आपण अगोदर मोठी संख्या बनवून घेऊयात. 9, 7, 4 आणि 0. आता लहान संख्या बनवायची. फक्त दिलेल्या अंकातील 0 सुरुवातीला वापरायचा नाही. उरलेल्या अंकापैकी 4 लहान आहे तो वापरला, नंतर 0, नंतर 7 आणि 9 यांची तफावत म्हणजेच वजाबाकी करायची आहे. या ठिकाणी 3, 10, 10तून 9 गेला 1, 3तून 7 जात नाहीत 6, 13, 13तून 7 गेले 6 उरले. हा 6, 9तून 4 गेले 5 उरले, म्हणजे 5,661 आणि हा पर्याय आहे डीला, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. म्हणजे आपल्याला पहा, या ठिकाणी 2 अक्षर दिले आहेत, त्यांच्या किमती माहिती नाहीत, परंतु त्यांची जर वजाबाकी अशा पद्धतीने केले आणि अशा पद्धतीने केले तर येणारे उत्तर किती आहे हे काढायचे आहे. आपण कोणतीही संख्या घ्या. या ठिकाणी आपण 2 संख्या घेऊन पाहूया.
ए ही बीच्या आधीची म्हणजे बी मोठी आहे आणि ए ही लहान आहे. आपण उदाहरणादाखल बी बरोबर 1 हीच संख्या घेऊयात. तर ए बरोबर 0 होते. म्हणजेच पहिले इक्वेशन किंवा पहिले उदाहरण घेण्यासाठी आपल्याला ए म्हणजे 0 वजा 1 असे करावे लागते. याचे उत्तर येते -1. आणि दुसऱ्या राशीचं उत्तर काढण्यासाठी बी वजा ए असे करावे लागते. बीची किंमत आहे 1 वजा एची किंमत आहे 0. 1 मधून 0 गेला की 1 उत्तर येते. म्हणजे आपले उत्तर येते -1 आणि 1 म्हणजे एचे. आपण दुसऱ्या पद्धतीने पण करूयात. बीची किंमत आपण गृहीत धरूयात 5 म्हणजेच एची किंमत असेल 4. तर चला आता आपण पहिलं उदाहरण सोडवायचं आहे किंवा पहिली राशी काढायची. ए वजा बी म्हणजेच पहा एची किंमत 4 आहे वजा त्याच्यातून 5 कमी करायचे आहेत. आता ह्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. म्हणजेच आपल्याला उत्तराला वजाचं चिन्ह द्यावे लागेल. आता 5 मधून 4 कमी करा म्हणजे 1 उत्तर येतं. म्हणजेच आपलं उत्तर आलं -1. त्यानंतर बी वजा ए करूयात. बी म्हणजे किती आहे 5 आणि ए म्हणजे 4. 5 वजा 4 म्हणजेच 1. म्हणजेच आपले उत्तर पहिल्या राशीचे येते -1 आणि दुसऱ्या राशीचे 1. म्हणजेच आपलं ए हे क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. या ठिकाणी आपल्याला 70 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या आहेत आणि त्या पाठ पाहिजेत. 71, 73 आणि 79 ह्या त्या मूळ संख्या आहेत. बेरीज करायची एककाची. 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. म्हणजे आपले उत्तर येते 223 आणि हे उत्तर ए पर्यायाला आहे. म्हणून ए पर्यायाचे वर्तुळ रांगवायचे आहे.